अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर भरती ही 2012 पासून झालेलीच नाही आणि आता ती होणार होती। त्यासाठी ऑफिसमधून ज्या उच्च शिक्षित अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याविषयी माहिती ऑफिसमधून उच्च स्तरावर मागितलेली होती। तर त्या संदर्भात हे पत्र आहे आणि अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा, म्हणजे तुम्हाला अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी किती वयोमर्यादा मागितली आहे आणि त्यावर कृती समितीने काय आक्षेप घेतला आहे हे पण कळेल। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला महत्त्वाची माहिती कळेल। तर चला सुरुवात करूया। अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित असलेल्या सुपरवायझर व मुख्य सेविका पदावर भरती करण्याबाबत हे पत्र आहे। तर पत्र आहे 30 एप्रिल 2024 आणि हे कोणी पाठवलं हे पण तुम्हाला सांगणार आहे। तर नमस्कार सर्वांना, मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप पुनश्च एकदा स्वागत करते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आहे त्यांनी दिलेलं हे पत्र आहे शासनाला। तर बघा, वरती ज्या काही सर्व संघटना आहे ज्यांनी पत्र तयार केला आहे त्या संघटनांची नावं दिलेली आहेत आणि प्रति आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, त्यानंतर माननीय महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास मंत्रालय मुंबई या तिघांना पण प्रति म्हणून दिलेला आहे पत्र। आणि अंगणवाडी सेविकांचे जे पद भरायचे होते 2012 पासून अंतर्गत सुपरवायझर भरती संबंधी हे सरकारने आता मनावर घेतलेलं होतं आणि ऑफिसमधून ही माहिती मागितली होती वरिष्ठ स्तरावर। त्यासंबंधी महाराष्ट्र राज्य कृती समितीने काय पत्र दिलंय सरकारला ते बघूया। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने वेळोवेळी मागणी केली होती की 2012 सालच्या आधी झालेल्या भरतीमधील 10वी पासची शैक्षणिक अर्हता व 55 वर्ष कमाल वयोमर्यादा कायम ठेवून 2023 पर्यंत रिक्त असलेल्या सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविकांच्या 50% पदांवर अंगणवाडी सेविकांची भरती करावी। तर बघा, 10वी पासची शैक्षणिक अर्हता होती यापूर्वी 2012ला जे भरती झाली तोपर्यंत, आणि 55 वर्ष जास्तीत जास्त वयोमर्यादा होती। तर आता ती शासनाने कमी करून 45 केलेली आहे आणि 2012 पासून भरती झालेली नाही। तर माझ्या ज्या बऱ्याच अंगणवाडी सेविका ताई आहेत त्या आता 45 वयाच्या वरती गेलेल्या आहेत। तर त्यांचं जे नुकसान झालं याला पण जबाबदार कोण हे एक महत्त्वाचं आहे। तर बघा, पत्रामध्ये ती भरती झाली असती तर वरील निकषांप्रमाणे सेविकांना स्पर्धेत उतरण्याची संधी मिळालेली असती। शासनाने कृती समितीची मागणी मान्य न केल्याने शेवटी कृती समितीला उच्च न्यायालयात रिट पिटिशन दावा दाखल करावा लागला व सध्या ही केस सुरू आहे। हे प्रकरण न्यायालयासमोर थकीत असूनही महिला व बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी प्रकल्प कार्यालयांकडून 45 वयोमर्यादा व पदवीधर असलेल्या अंगणवाडी सेविकांची माहिती मागवण्यात येत आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे व शिवाय सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे अशा प्रकारे भरतीची कोणतीही प्रक्रिया सुरू करणे सर्वथा अयोग्य व बेकायदेशीर असून ही प्रक्रिया ताबडतोब थांबवावी। न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर त्यानुसार प्रक्रिया सुरू करावी। सध्या सुरू असलेली प्रक्रिया न थांबवल्यास कृती समितीला हे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी, असं पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितींकरिता असा पत्रामध्ये उल्लेख आहे। तर मैत्रिणींनो, 2012 नंतर जी भरती झाली 2011 पासून ज्या नवीन भरती गेल्या होत्या अंगणवाडी सेविकांच्या, त्या सेविकाताईंनी खूप अभ्यास केला आतापर्यंत जागा निघतात करून, आणि त्यांची वयोमर्यादा निघून गेली परंतु शासनाने काही भरती केलेली नाही। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे त्यांना पण जेव्हा अधिवेशन झाले तेव्हा पण म्हटलं होतं आम्ही की जे चेन्नई पॅटर्न आहे त्यानुसार भरती आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने पण करण्यात यावी आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर चेन्नई पॅटर्न कसा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। माझी जेव्हा तिथे एक्सपोजर व्हिजिट झाली होती राजमाता जिजाऊ मिशन तर्फे,
तर त्या चेन्नई पॅटर्नमध्ये असं आहे की अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवामध्ये ज्या अंगणवाडी सेविकाताई कार्य करतात त्यांना जर 10 वर्ष झाले असेल आणि त्या जर पदवीधर किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षित असेल तर त्यांचं डायरेक्ट प्रमोशन होतं सुपरवायझर म्हणून. त्या ग्रेड 2च्या सुपरवायझर होतात आणि नंतर ग्रेड 2च्या सुपरवायझर ज्या लागलेल्या आहेत त्यांना मग परीक्षा देऊन ग्रेड 1च्या सुपरवायझर होता येतं. असं तिकडे चेन्नई पॅटर्न आहे. तर तसा पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात पण राबवायला काय हरकत आहे नाही का. आणि याची दखल पण अंगणवाडी कर्मचारी संघटनेनी घेतलेली नाही. तर असं व्हायला पाहिजे असं मला वाटते. हा पॅटर्न महाराष्ट्रात पण राबवायला पाहिजे, कारण की आरोग्य विभागात जे कर्मचारी कार्य करतात त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण परीक्षा न घेता प्रमोशन करून डायरेक्ट सेवेत घेत आहे सरकार. हे खूप चांगलं आहे. आणि अशाच प्रकारे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका कार्यरत आहे त्यांचं पण प्रमोशन करण्यात यावं 10 वर्षानंतर. आणि मैत्रिणींनो, ज्या 2012ला लागलेल्या अंगणवाडी सेविका ताई आहेत किंवा मदतनीस ताई आहे त्यांना जे 3% वाढ शासनाने लागू केलेली होती ती पण अजूनही झालेली नाही. तर याची पण दखल ज्या काही अंगणवाडी कर्मचारी संघटना आहेत त्यांनी घेण्यात यावी अशी विनंती करते. तर ताईंनो, आता तुम्ही पत्र ऐकलं आणि बघितलं आहे, तर तुम्हाला या पत्राविषयी काय वाटते हे तुमचे विचार तुम्ही कमेंटमध्ये टाकायचा आहे. आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असेल त्या कमेंटमध्ये पण दिसतील आणि व्हिडिओमधील पण माहिती सर्व ताईंपर्यंत आणि सर्वांपर्यंत माहिती होईल. या उद्देशाने तुम्ही भरपूर शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.